विठ्ठलानंद प्रभू तुमच्या जन्माची साष्टांग नमस्कार. तुम्ही इतक्या प्रेमाने या आपल्या आयवाच्या सगळ्या भक्तांसाठी आज या ठिकाणी आमंत्रित केलं आणि दोन शब्द बोलण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे. तर आजच्या चर्चेला सुरू करायच्या आधी आपण मंगलाचरण प्रार्थना म्हणूया आणि मग सुरुवात करू. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आज या ठिकाणी मला खरोखर खूप आनंद होतोय की जवळजवळ 34 भक्त जोडले गेलेले आहेत, तेही युवा. आणि खास करून भक्तिमय जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी रूप गोस्वामींनी जो एक महत्वाचा श्लोक आपल्या सर्वांना दिलेला आहे. आणि मला फार आनंद वाटला की जेव्हा मी विठ्ठलानंद प्रभूंच्याकडून ऐकलं की श्रद्धापासून ते रुचीपर्यंत, प्रेमापर्यंत ही चर्चा चालू आहे. आणि मग अथो श्रद्धा असेल, साधू संघ असेल, अनर्थ निवृत्ती असेल, निष्ठा असेल, रुची असेल, आणि आता आसक्ती आहे, आणि आसक्तीनंतर भाव आहे, भावानंतर प्रेम आहे. तर मला खूप आनंद झाला की हा तरुण वर्ग इतक्या गंभीरपणे या रूप गोस्वामींच्या श्लोकावरती अभ्यास करतोय. मला आणखीन आनंद झाला, मागच्या वेळी श्रीमान कृष्ण भक्त प्रभूंनी अं, रुचीविषयी दिलं नाही का? येस. हा. तर म्हणजे आज आपला जो विषय आहे तो आसक्तीचा विषय आहे. आपण नेहमी आसक्तीवरती खूप चर्चा करत असतो. आणि कृष्ण भावनेमध्ये जी आसक्ती आहे, ही आसक्ती कशी असायला पाहिजे याचं वर्णन खास करून आपल्या रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधू सारख्या ग्रंथामध्ये फार सुंदररित्या वर्णन केलेलं आहे. श्रील प्रभुपादांनी त्यांच्या अनेक प्रवचनामध्ये हा जो श्लोक आहे, खास करून अदो श्रद्धा तथा साधू संग, हा खूप ठिकाणी वर्णित केलेला आहे. म्हणजे मला सांगावंसं वाटतं, प्रभुपादांची अनेक प्रवचन आहेत आणि ह्या प्रवचनाच्या मध्ये प्रभुपाद श्रद्धा स्तरापासून ते प्रेम स्तरापर्यंत येण्यासाठी आपल्याला काय काय करायचं याचं मार्गदर्शन करतायत. आज आपण थोडक्यामध्ये आसक्ती ही काय आहे किंवा वास्तविक आसक्ती ही कशा पद्धतीने भगवंतावरती जडू शकते, आणि आसक्तीच्या स्तरावर आल्यानंतर व्यक्तीची भावना काय असते. तर आपल्या अनेक आचार्यांनी, खास करून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी आसक्तीवर जी टिप्पणी दिलेली आहे त्यावरती आपण थोडीफार आज चर्चा करू की आसक्ती आणि त्यानंतर जो पुढचा स्तर येणार आहे, त्या पुढच्या स्तरामध्ये आपली भावना काय असते किंवा रुची, आणि रुचीनंतर आसक्ती आल्यानंतर त्या ठिकाणी साधक हा कसा असतो. तर असं वर्णन केलेलं आहे की आसक्ती हा जो स्तर आहे, या स्तरामध्ये जो भक्त असतो तो भक्त क्लेशाग्नी आणि शुभधा या दोन गुणांनी तो पूर्णपणे आच्छादलेला असतो. आणि याचं वर्णन विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी फार सुंदर केलेलं आहे की क्लेशाग्नी म्हणजे काय, की जसं भक्तिरसामृत सिंधू मध्ये आपण अनेक जणांनी हा क्लेशाग्नी शब्द ऐकलेला असेल की शुद्ध भक्तीची जी लक्षण आहेत त्यातलं हे पहिलं लक्षण असं आहे की क्लेशाग्नी, की जीवनातले सगळे क्लेश हे निघून जातात. आणि साधक जो असतो हा साधक कधीही दुःखीत होत नाही.
आणि ह्याचा अर्थ काय बरं, तर ह्याचं फार सुंदर वर्णन विश्वनाथ ठाकूर करतायत. भगवद्गीतेमधला एक श्लोक आहे, दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीत राग भय क्रोध मन्मना मानुपाशित. भगवान श्री कृष्ण या ठिकाणी वर्णन करतायत की दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. भगवंतांनी फार सुंदर वर्णन केले ह्या श्लोकामध्ये की जो साधक असतो, दुःखेषु अनुद्विग्न मना, दुःख आलं तर कधीही विचलित होत नाही. ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिस्टर्ब होणं असं म्हणतो, की भक्त कधी दुःखामध्ये डिस्टर्ब विचलित होत नाही. आणि सुख आलं म्हणून अतिशय आनंदीही होत नाही. तो अतिशय समत्व भावनेमध्ये राहत असतो. आणि समत्व भावना कशी असते बरं, सुखामध्ये आणि दुःखामध्ये दोन्हीही ही समत्वाची भावना असते. जसं डुंगोस्वामी वर्णन करतायत, आज आपले अनेक असे महान भक्त होऊन गेलेले आहेत की ज्या महान भक्तांच्या जीवनामध्ये कितीही मोठं दुःख आलं तरी त्या दुःखाने विचलित झालेले नाही आहेत. आणि कितीही मोठं सुख आलं त्या सुखाने ते अतिशय मोहून गेलेले नाहीये. म्हणून आसक्तीच तर तो काय आहे, आसक्ती जिथे दोन प्रकारच्या आसक्तीचं वर्णन, एक आहे भौतिक आसक्ती, दुसरं आहे आध्यात्मिक आसक्ती. आज आपण जी चर्चा करत आहोत ती चर्चा आध्यात्मिक आसक्तीची आहे. आणि ही आध्यात्मिक आसक्ती काय आहे बरं, तर त्याचं वर्णन करताना विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर फार सुंदर वर्णन करतायत. ते म्हणाले, आध्यात्मिक आसक्तीमध्ये भक्ताच्या जीवनामध्ये क्लेश नसतात. आता क्लेश नसतात त्याचा अर्थ काय बरं, मग फार सुंदर वर्णन केलेलं आहे की क्लेश नसतात म्हणजे तरी काय. मग आपण पाहतो जसं हरिदास ठाकूर यांना स्वतः चैतन्य महाप्रभूंनी नामाचारी ही पदवी दिली. मग हरिदास ठाकूरांना नामाचार्य पदवी देऊन देखील त्यांच्या जीवनामध्ये क्लेश नाही आले का, आले. पण महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला इथे हा समजून घ्यायचा आहे की जरी क्लेश आले तरी त्या क्लेशांना ते सामोरे कसे गेलेले. आणि म्हणून चैतन्य चरितामृतामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी सुंदर वर्णन करतायत. ते म्हणाले, हरिदास ठाकूरांचं जीवन इतकं महान होतं. पहा, आपण मुद्दा म्हणून आसक्तीचा विषय चर्चा करतोय, जी आसक्ती म्हणजे भगवंतावरती आसक्ती कशी असावी. तर हरिदास ठाकूरांचं जीवन जर आपण बघितलं, त्यांच्याही जीवनामध्ये क्लेश आले, पण आपण पाहतोय आलेल्या क्लेशांना ते सामोरे कसे गेलेले. खंड खंड होई मोर प्राण कविनो छोडी मी हरिनाम. चैतन्य चरितामृतामध्ये वर्णन आहे की जेव्हा हरिदास ठाकूरांना त्या नवाबासमोर उभं करण्यात येतं आणि नवाब म्हणतो की तू हे नाव घेण्याचं बंद कर, नाही तर तुला मी मारून टाकू. आणि हरिदास ठाकूर म्हणतात की एक वेळ माझ्या शरीराचे लाखो काय करोडो तुकडे झाले तरी चालतील, पण मी हे नाम घेण्याचं कधीही सोडणार नाही. आणि जेव्हा नवाब हा आपल्या जल्लादांना आज्ञा देतो की जा आणि तुम्ही मारून टाका हरिदास ठाकूरांना, आपण पाहतो हरिदास ठाकूरांच्या जीवनातली अवस्था काय झालेली आहे की त्या ठिकाणी जल्लाद त्या हरिदास ठाकूरांना मारतायत. इतके हा क्लेश नाहीये का बरं, निश्चित आहे हा क्लेश आहे. पण हरिदास ठाकूरांना कधीही तो जाणवला नाही की हा क्लेश आहे. एवढी हरिदास ठाकूरांची ती महानता होती की हरिदास ठाकूरांना कधीच नाही जाणवलं की हा क्लेश आहे. म्हणून आसक्ती स्तरावर जो भक्त असतो त्याच्या जीवनामध्ये क्लेश, मग आता क्लेशाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. कसंही वर्णन श्री विश्वनाथ ठाकूर करतात की जो भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये जरी क्लेश आले तर क्लेश पहा दोन प्रकारचे कसे आहेत. एक क्लेश आहे कायिक क्लेश, दुसरा आहे मानसिक क्लेश. आता कायिक क्लेश म्हणजे काय, कायिक क्लेश म्हणजे ज्याला आपण या भौतिक शरीराला जो क्लेश होतो, मग एखादा रोग होणं, डोकं दुखणं, पोट दुखणं, शरीराचे कुठलेही त्रास, त्याला म्हटलेलं आहे कायिक त्रास किंवा कायिक क्लेश. आणि ह्या कायिक क्लेशामध्ये आपण पाहतो अनेक वेळा आपल्याला प्रचंड वेदना होतात, प्रचंड त्रास होतो, भयानक. आणि अशा प्रसंगामध्ये
भगवंताचं नाव घेणं हे सोपं आहे का? साधं आहे का? आज जर कदाचित आपलं डोकं जर दुखू लागलं तर कधी कधी आपलं नामस्मरण व्यवस्थित होत नाही. कधी कधी आपण आजारी पडतो, त्या दरम्यान आपलं नामस्मरण व्यवस्थित होत नाही. म्हणजे पहा, एक आपण साधक स्तरावरती आणि जो साधक आसक्ती स्तरावर पोहोचलेला आहे त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये तो भेद काय आहे. पण हरिदास ठाकूरांसारखे महान भक्त जेव्हा आसक्ती स्तरावरती गेलेले आहेत आणि आसक्ती स्तरावर गेल्यानंतर जेव्हा जल्लाद त्यांच्या कायिक शरीराला म्हणजे कायेला त्रास देत आहेत, पण तरीही हरिदास ठाकूर विचलित झालेले नाहीये. म्हणजे किती महान गोष्ट आहे पहा, कधी ते विचलित नाही झाले. आणि पुढे वर्णन येतं की अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा हरिदास ठाकूरांना कायेला इतका त्रास दिला जातो, शरीराला इतका त्रास दिला जातो, तरीही ते त्या ठिकाणी दृढ आहेत. का बरं? कारण आसक्ती वाढलेली आहे भगवंतावर. आणि म्हणून मी म्हणालो की दोन प्रकारचे क्लेश आहेत. एक आहे कायिक क्लेश, दुसरा आहे मानसिक क्लेश. आणि या मानसिक क्लेशामध्ये आपण पाहतो कधी कधी मन हे इतकं विचलित होऊन जातं, जसं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णही म्हणतात की या सगळ्या प्रसंगामध्ये जेव्हा अर्जुन भगवंतांना म्हणतो की माझं मन प्रचंड विचलित आहे, मी माझ्या मनाला नियंत्रण करू शकत नाही, पण भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात की अभ्यास योगेन कौंतेय वैराग्येन च गुह्यते. आणि म्हणून अशा साधकाला मनावर नियंत्रण करण्यासाठी सांगितलं जातं. आणि म्हणून जो आसक्तीच्या स्तरावर आहे त्या स्तरावर असणाऱ्या साधकाला कायिक क्लेश आणि मानसिक क्लेश हे दोघेही त्रास देत नाहीत. म्हणून मी या ठिकाणी परत हा शब्द प्रयोग करतोय की मानसिक क्लेश हा प्रत्येकाला असतो. कधी कधी काही जण शरीराने फिट असतील, शरीराने काहीच त्रास नसेल, पण मनाने निश्चित त्रास असतो काही ना काही. आणि मग काही जणांच्या बाबतीमध्ये काही क्लेश, काही जणांच्या बाबतीमध्ये मानसिक क्लेश. पण जो भक्त हा आसक्ती स्तरावरती आहे त्याला मानसिक जरी त्रास काही झाला तरी तो विचलित होत नाही. आणि याचं सुंदर उदाहरण आहे महाभारतामध्ये. पाच पांडव असोत, कोणती महारणी असो, हे सर्वजण या स्तरातून म्हणजे अतो श्रद्धा तथा साधुसंग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती निष्ठा रुची आसक्ती भाव आणि प्रेम या पुढच्या स्तरावरती होते ते. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो कायिक जरी त्रास झाला, मानसिक जरी त्रास झाला, विचलित नाही झाले. आणि म्हणून कुंती महाराणी जेव्हा भगवंतांना प्रार्थना करते, काय प्रार्थना करते बरं ती? कुंती महाराणी हीच प्रार्थना करते, विपदः संतुतः शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भव दर्शनम. की अरे भगवंता म्हणे की तू आमच्या जीवनामध्ये इतकी दुःख दे, इतकी दुःख दे, इतकी दुःख दे की आम्हाला नेहमी तुमचा संघ मिळू दे, तुमचं दर्शन होऊ दे. पहा काय आसक्तीचा स्तर आहे. ही आहे आसक्ती. म्हणजे शारीरिक जरी त्रास झाला, मानसिक जरी त्रास झाला, त्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कधीही झाला नाही. तर याला म्हटलेलं आहे आसक्ती, आसक्तीचा हा स्तर. आणि म्हणून विश्वनाथ ठाकूर अशी वेगवेगळी उदाहरणं देऊन जो भक्त आसक्ती स्तरावर आलेला आहे, क्लेशाग्नी त्याच्या जीवनातले क्लेश निघून गेलेले असतात. आणि दुसरं वर्णन करतायत की जो भक्त ह्या आसक्तीच्या स्तरावर आलेला आहे त्याच्या जीवनामध्ये नेहमी शुभधा हे एक लक्षण असतं. आता शुभधा लक्षण काय आहे बरं? शुभधा म्हणजे त्या भक्तामध्ये अतिशय महान असे गुण निर्माण होतात. आणि म्हणून जो भक्त आसक्ती स्तरावर गेलेला आहे, जो पूर्णपणे भगवंतावरती शरणागत आहे, भगवंतावरती आसक्त आहे, अशा भक्ताला, अशा भक्तांच्या जीवनाकडे आपण जर बघू तर अशा भक्ताच्या जीवनामध्ये किती सुंदर गुण हे निर्माण झालेले असतात. आणि भक्तिरसामृत सिंधू हा ग्रंथ या सगळ्या गुणांचं वर्णन करतो.
पहिला जो गुण आहे, जो आसक्ती स्तरावरचा भक्त आहे, त्याचा पहिला गुण हा आहे, तो कृपाळू असतो. तो नेहमी इतरांच्यावरती कृपाळू असतो. का? कारण त्याची आसक्ती भगवंतावर वाढलेली असते आणि तो इतरांना नेहमी कृपा प्रदान करण्यामध्ये मग्न असतो. आपण अनेक जणांनी ही कथा ऐकलेली आहे की एक साधू आंघोळीला गेले एका नदीमध्ये, आणि ओंजळीमध्ये जेव्हा पाणी घेतलेलं आहे, त्या ओंजळीमध्ये एक विंचू आला. आणि हा विंचू काय करतो की त्या साधकांना चावतो, आणि तो पाणी पाण्यामध्ये पडतो. आणि पुन्हा ते साधू त्या विंचवाला उचलण्यासाठी आपल्या हातामध्ये घेतात. पुन्हा तो दोष करतो, पुन्हा पाण्यात पडतो. पण पुन्हा साधू त्या विंचवाला वाचवायचा प्रयत्न करतात. आणि बाजूलाच उभे असलेले ते दुसरे व्यक्ती म्हणतात की अहो, म्हणे तो तुम्हाला चावतोय, म्हणे सोडून दे ना, मरू दे पाण्यामध्ये. तर तेव्हा ते साधू म्हणाले, चावणं हा त्याचा धर्म आहे, वाचवणं हा माझा धर्म आहे. तसं आपण पाहतो की जे साधू किंवा जे भक्त आसक्ती स्तरावरती गेलेले आहेत, अशा भक्तांचं हे दुसरं लक्षण काय? शुभदा. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगले गुण हळूहळू हळूहळू हळू असे निर्माण होत असतात. त्यातला पहिला गुण हा आहे कृपाळू. दुसरा गुण हा आहे की जो भक्त शुभदा, अर्थात त्या शुभतेच्या स्तरावरती आलेला किंवा आसक्तीच्या स्तरावर आलेला आहे, तर त्याचा दुसरा गुण हा असतो की तो अकृत द्रोह असतो. आता अकृत द्रोह म्हणजे काय? तो कोणालाही शत्रू समजत नाही, हा त्याचा दुसरा गुण आहे. आणि आपण पाहतोय आपल्या परंपरेमध्ये म्हणा, गौडीय वैष्णव परंपरेमध्ये किंवा आपल्या अनेक अ, ग्रंथांच्या मध्ये, मग रामायण असू दे, महाभारत असू दे, भागवत असू दे, या सगळ्या ग्रंथांच्या मध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला जाणवते, ती म्हणजे महान भक्तांनी कधीही दुसऱ्याला शत्रू मानलेलं नाही. आणि भागवतातला जर प्रसंग पण डोळ्यासमोर घ्यायचा प्रयत्न केला, तर अमरीश महाराजांचा प्रसंग येतो की जेव्हा अमरीश महाराजांनी 40 दिवसाचं व्रत करून जेव्हा व्रत सोडण्याचा दिवस आलेला असतो, आणि त्या ठिकाणी अचानक दुर्वास मुनी येतात आणि ते क्रोधिष्ठ होतात. दुर्वास मुनी आपल्या जटेमधून एक कृत्या निर्माण करतात अमरीश महाराजांचा त्रास देण्यासाठी, त्यांचा वध करण्यासाठी. आणि त्या प्रसंगामध्ये पाहतो आपण, अमरीश महाराज कदाचितही, किंचितही, थोड सुद्धा विचलित नाही झाले. दोन्ही हात जोडून शांतपणे उभारले होते. आणि पहा, भागवतामध्ये वर्णन आहे, ती कृत्या अमरीश महाराजांच्यावरती प्रहार करायला आलेली होती. पण पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णाने लगेच सुदर्शन चक्र सोडून आपल्या भक्ताचं रक्षण केलं, त्या कृत्याला मारलं. आणि तो सुदर्शन चक्र दुर्वास मुनींच्या मागे लागलेलं आहे. जे दुर्वास मुनी एक योगी पुरुष होते, स्वतःचं रक्षण करण्यासाठी भूलोकातून त्यांनी पळ काढला, ब्रह्मलोकामध्ये गेले. कळालं की ब्रह्मदेव सुद्धा माझं रक्षण करू शकत नाही. शिवलोकामध्ये गेले, त्यांना सांगितलं, शिव म्हणाले, एकदा सुदर्शन चक्र तुझ्या मागे गेलं तर मीही तुझं रक्षण करू शकत नाही. तेव्हा हे दुर्वास मुनी वैकुंठाला गेले, आणि वैकुंठामध्ये जाऊन भगवंतांना, भगवान विष्णूंना म्हणतात, माझं रक्षण करा. आश्चर्य काय? भगवान विष्णू म्हणाले, एकदा हे माझं सुदर्शन चक्र माझ्या जर भक्ताच्या रक्षणासाठी गेलं तर मीही त्याला थांबवू शकत नाही. मग बाकीचे भक्त दुर्वास मुनी म्हणाले, मी काय करू? म्हणे, जा पृथ्वी तलावरती पुन्हा त्या अमरीशाची क्षमा माग, आणि जर अमरीशाने क्षमा केली तर सुदर्शन चक्र थांबेल. आणि ते दुर्वास मुनी जेव्हा परत पृथ्वी तलावरती आलेले आहेत, काय सुंदर प्रसंग आहे भागवतामध्ये. पहा, त्या अमरीश महाराजांनी मनामध्ये किंतु न ठेवता क्षमा करून टाकलेली, आणि तिथे दुर्वास मुनींचं रक्षण झालेलं आहे. विचार करा, या सगळ्या परिस्थितीमध्ये मुद्दामून हा मी जो विषय आपण घेतोय, आसक्ती. आसक्तीमध्ये हे दोन मुख्य घटक आहेत, क्लेशाग्नी आणि शुभदा. आणि शुभदेमध्ये भक्तांच्या अंगी निर्माण झालेले महान गुण, त्यातला हा दुसरा गुण आहे अकृत द्रोह. की कसा भक्त इतरांना शत्रू मानत नाही तो. म्हणजे किती सुंदर उदाहरण आहे. इथे आपल्याला कळतं की त्या भक्ताची आसक्ती किती भगवंतावरती वाटलेली, आणि या आसक्तीमुळे तो भगवंतावर अतिशय अगाध प्रेम करतो.
तिसरा जो आसक्ती स्तरावर गेलेला भक्त आहे, त्याचा जो गुणांचं वर्णन केलेलं आहे की तो नेहमी सत्यसार असतो. आता सत्यसार म्हणजे काय? की तो नेहमी सत्य वदन करत असतो, सत्याला तो आसक्त असतो, असत्य त्याच्या समोर कधीही टिकून राहत नाही. सत्यशील असतो, तो सत्यसार असतो. आणि म्हणून आपण पाहतोय महाभारतामध्येच युधिष्ठिर महाराजांसारखं व्यक्तिमत्व, जे नेहमी धर्माच्या बाजूनी राहिलं, जे नेहमी सत्याच्या बाजूनी राहिलेलं आहे. आणि अशा या युधिष्ठिर महाराजांच्या जीवनामध्ये देखील जर अनेक दुःखाचे प्रसंग आले असतील, पण युधिष्ठिर महाराज धर्माला टिकून राहिले. आणि त्याचा परिणाम हा झाला, कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये युद्धामध्ये जर विजय कोणाचा झाला असेल तर तो पांडवांचा झालेला आहे, कारण युधिष्ठिर महाराज हे सत्यसार होते. चौथा जो गुण आहे, जो आसक्ती स्तरावर गेलेला भक्त आहे, त्याचं वर्णन करताना रूपगोस्वामी किंवा विश्वनाथ ठाकूर वर्णन करतायत. शुभतेमध्ये अर्थात त्यांच्या जीवनामध्ये आणखीन कोणते चांगले गुण आलेले असतात की ते म्हणजे निर्दोष. आता निर्दोष म्हणजे काय? की सगळ्या प्रकारच्या दोषातून ते मुक्त असतात. जो आसक्ती स्तरावर गेलेला भक्त आहे त्यामध्ये काहीही दोष नसतो, ते पूर्ण प्रत्येक दोषातून ते मुक्त आहे. आज आपण पाहतो भौतिक जगामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्यामध्ये अनेक दोष आहेत. आपण चुका करतो, आपण भ्रमामध्ये राहतो, आपण इतरांची फसवणूक करतो, आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. पण आसक्ती स्तरावर गेलेला भक्त हा निश्चितपणे निर्दोष असतो, त्याच्यामध्ये कोणतेही दोष नसतात. आणि म्हणून गीतेमध्ये आपण पाहतोय, भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी ज्या ज्या ठिकाणी भक्तांचं वर्णन केलं आणि भक्तांची स्तुती केली, तिथे भगवंत एक शब्द नेहमी नेहमी वापरतात, तो म्हणजे असा भक्त मला प्रिय आहे, असा भक्त मला प्रिय आहे, असा भक्त मला प्रिय आहे. आणि असे कोणते भक्त प्रिय आहेत भगवंतांना? तर त्या श्लोकांची जर आपण सगळी शृंखला काढली भगवद्गीतेमध्ये, एक स्पष्ट दिसतं की तो भक्त जो सुखदुःखामध्ये कधीही विचलित होत नाही, मान अपमानामध्ये विचलित होत नाहीये, भौतिक जगाच्या द्वंद्वामध्ये विचलित होत नाही, असा भक्त निश्चितपणे भगवंतांना फार प्रिय आहे. आणि म्हणून आपण पाहतोय की असे जे भगवंताचे महान भक्त, जे आसक्ती स्तरावर गेलेले आहेत, त्यांच्यामध्ये असे महान गुण असतात. आणखीन एक महान त्या भक्तीमध्ये रूप गोस्वामी वर्णन करतात की जो आसक्ती स्तरावर गेलेला भक्त आहे त्याच्यामध्ये मैत्री हा एक खूप चांगला गुण असतो. आणि या मैत्रीच्या आधारे तो काय करतो बरं? प्रत्येक जीवांसाठी करुणामयी असं कार्य करत असतो. जसं आपण श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये पाहतो, श्रील प्रभुपाद हे जरी भौतिक जगामध्ये राहत असतील, भगवंतावरती इतके आसक्त होते, क्षणोक्षणी भगवंतांना प्रत्येक ठिकाणी पाहत होते. आणि जेव्हा एका रिपोर्टरने प्रभुपादांना प्रश्न विचारला की प्रभुपाद म्हणे तुम्ही भगवंतांना बघितलंय का? आणि प्रभुपादांनी सरळ उत्तर दिलं, म्हणे मी क्षणोक्षणी भगवंताला बघत आहे. हा काय सुंदर उत्तर दिलेलं आहे की मी क्षणोक्षणी भगवंतांना बघतो. आणि असे महान भक्त हे जेव्हा प्रेम स्तरावरती असतात, आसक्तीचा स्तर निघून गेलेला असतो त्यांच्या जीवनातून, आसक्ती पुढे गेलेले असतात ते. आणि असा जो भक्त आहे, मैत्री म्हणजे भौतिक जगातल्या लोकांच्यावर करुणा करण्यासाठी मैत्रीसारखा चांगला गुण त्यांच्या हृदयामध्ये निर्माण झालेला असतो. आणि म्हणून ते सर्वांशी अतिशय मैत्रीने वागतात. सर्वांचा उद्धार कसा करता येईल या भावनेमध्ये ते नेहमी असतात. आणि पुढे रूप गोस्वामी वर्णन करतायत, आसक्ती स्तरावर गेलेला भक्त अतिशय गंभीर असतो. आता गंभीर म्हणजे काय? जसं आपण उपदेशामृत या ग्रंथामध्ये पाहतो की गंभीर म्हणजे काय बरं? गंभीर म्हणजे असं एकदम शांत डोळे बसून कुणाशीही न बोलणं ही गंभीरता का? अनेक जणांना वाटतं गंभीर म्हणजे काय?
गंभीर म्हणजे अतिशय शांत, कुणाशीही बोलायचं नाही, डोळे बंद करायचे, एका कोपऱ्यामध्ये बसायचं, ही गंभीरता नाहीये. आणि या गंभीरतेचं वर्णन करताना रुद्रस्वामी म्हणतायत तो अतिशय दृढ असतो भक्तीमध्ये, पण भक्तीमध्ये कधीही तो असा विचलित होत नाही. त्याला माहितीये माझ्या जीवनात मला काय करायचंय, आणि म्हणून क्षणोक्षणी तो भगवंताचं चिंतन करत असतो. जसं गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण चतुर्श्लोकी गीतेच्या माध्यमातून आपल्याला हे पटवून देतात. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. हा जो श्लोक आहे भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातला आपण पाहतो, इथे भगवान काय वर्णन करतायत? मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. माझे जे भक्त आहेत हे काय करतायत? बोधयंत परस्परम, एकत्र येऊन माझ्याबद्दल चर्चा करण्यामध्ये रममाण झालेले आहेत. कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. आणि माझी चर्चा करण्यामध्ये ते इतके रममाण होतात, इतके रममाण होतात. आणि जो भगवंताची चर्चा करण्यामध्ये रममाण झालेला आहे ना, तो गंभीर आहे. ही गंभीरची व्याख्या फार सुंदर आहे. गंभीर म्हणजे असं नाही एका ठिकाणी बसणं, शांत डोळे बंद करून कोणाशीही न बोलणं, ही गंभीरता नाहीये. गंभीरता म्हणजे मच्चित्ता मदगथ प्राण बोधयंत परस्पर. ही गंभीरता आहे, हीच आहे की एकत्र आल्यानंतर नेहमी भगवंताबद्दल चर्चासत्र करत, भगवंताचं नाव, भगवंताच्या कथा, भगवंताचं नामस्मरण, या सगळ्या गोष्टींची चर्चा करणं, म्हणजेच इथे वर्णन असं आहे की तो भक्त गंभीर आहे. आणि म्हणून पाहतो आसक्ती स्तरावर आपल्याला जर यायचं असेल, आणि आसक्ती स्तरावर येण्यासाठी आपण पाहतोय की जो आपला प्रवास आहे तो श्रद्धा, मग साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती. आणि असं म्हटलेलं आहे अनर्थ निवृत्तीचा जो पट्टा आहे किंवा जो पल्ला आहे तो अतिशय मोठा आहे. अनर्थ निवृत्तीतून बाहेर येणं इतकी साधी गोष्ट नाहीये. आणि म्हणून पाहतो आपण अनर्थ निवृत्तीनंतर निष्ठा येते. निष्ठेमध्ये आणि श्रद्धेमध्ये भेद आहे. कधी कधी श्रद्धा आणि निष्ठा हे दोन्हीही आपल्याला सारखे वाटतात, शब्दप्रयोग मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये. पण रूपगोस्वामींच्या मते, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या मते, श्रद्धेमधला स्तर वेगळा आहे आणि निष्ठेमधला स्तर वेगळा आहे. आणि याचं एक सुंदर उदाहरण दिलं जातं. श्रद्धेचं उदाहरण असं दिलं गेलेलं आहे, एखाद्या सोसाट्याच्या वादळामध्ये एखादं झाड उन्मळून पडावं, आणि दुसरं उदाहरण दिलेलं आहे एखाद्या सोसाट्याच्या वादळामध्ये झाड खंबीरपणे उभं राहावं. हा भेद आहे श्रद्धेमध्ये आणि निष्ठेमध्ये. आणि म्हणून पाहतोय आपण हा जो एकंदरीत प्रवास आहे, हा या श्लोकातून आपण प्रेम भक्तीकडे जाण्याचा हा प्रवास, अतो श्रद्धा तथा साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. मग आता निष्ठा नंतर रुची आहे, आणि रुची नंतर आसक्ती आहे. आणि या आसक्ती स्तरावरती जेव्हा व्यक्ती हळूहळू हळूहळू प्रगती करत असतो, तेव्हा हे सगळे गुण त्याच्या हृदयामध्ये निर्माण झालेले असतात. आणि आपण पाहतोय आसक्तीचं जर सर्वात सुंदर उदाहरण जर द्यायचं असेल तर गोपींचं उदाहरण. भागवताच्या दशमस्कंधामध्ये गोपींचं अतिशय सुंदर वर्णन येतं, ज्यामध्ये गोपी ह्या भगवंतांना किती आसक्त होत्या. परमपूज्य गौरगोविंद स्वामी महाराज एक फार सुंदर टिप्पणी देतात की गोपींची आसक्ती भगवंतावरती काय होती. आणि या गोपीच्या आसक्तीचं वर्णन करताना परमपूज्य गौरगोविंद स्वामी महाराज म्हणाले, या गोपींच्या समोर भगवंत नतमस्तक झाले आणि म्हणाले की गोपीनो, म्हणे तुमच्या प्रेमासमोर मी तुमची परतफेड करू शकत नाही. जसं गीतेमध्ये एक श्लोक आहे, यथामाम प्रपद्यन्ते ताम सदैव भजाम्यहम, की जो ज्या भावनेमध्ये माझ्याकडे येतो त्या भावनेची मी आदान प्रदान करतो. आणि भगवंत प्रत्येकाची आदान प्रदान करतात, प्रत्येकाला काही ना काही रिटर्न मध्ये देत असतात, रिटर्न गिफ्ट देत असतात. पण जेव्हा गोपी समोर आल्या आणि या गोपींना भगवंत म्हणताय की गोपीनो, मी तुमची परतफेड करू शकत नाही,
मी तुमच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाहीये. आता विचार करा की जे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत ते असं कसं म्हणू शकतात ऋण नाहीये. असं गोपींनी काय केलं बरं? गोपींनी जर काय केलं असेल ना, तर ते आसक्तीच्या स्तरावरती होत, त्याच्याही पुढच्या स्तरावरती होत. फक्त तो एक भाव समजून आपण घेऊ शकतो की काय महान स्तर होतात. आणि आसक्ती या स्तरावरती आपण बघतोय की गोपी जरी प्रेम स्तरावरती होते, आपण ते ह्या स्तरातून पुढे गेलेल्या होत्या. मी हे मुद्दाम यासाठी उदाहरण देतोय की आसक्ती स्तरावरती भक्त नेहमी भगवंतांच्या चिंतनामध्ये मग्न असतो, नेहमी मग्न असतो. आणि जसे आपण वेगवेगळे गुण पाहतोय भक्तांचे, म्हणजे जो आसक्ती स्तरावरती गेलेला आहे शुभधा, त्याच्यामध्ये हा शुभधा गुण निर्माण झालेला आहे. एक एक चांगले गुण त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये निर्माण झालेले असतात. तो आसक्ती स्तर आहे. आणि म्हणून या ठिकाणी विश्वनाथ ठाकूर असं वर्णन करत आहे की भगवान श्रीकृष्ण जसं म्हणतात ना भागवतामध्ये, अहम भक्तो पराधीन, की मी भक्तांच्या पराधीन आहे. मग कोणत्या भक्तांच्या पराधीन आहेत ते? भक्तामध्ये फरक आहे ना, कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी, उत्तम अधिकारी. मग कधी कधी आपल्यालाही प्रश्न येतो की मीही तिलक लावतोय, मीही 16 माळांचा जप करतो, मीही मंदिरामध्ये जातोय, मग मीही भक्तच आहे. आपण कोणत्या स्तरावरती आहोत ते आत्मचिंतन करणं, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण अशा गोष्टींचं आत्मचिंतन करतो, आत्मपरीक्षण करतो, तेव्हा आपल्याला कळतं मी निश्चितपणे कुठेतरी अजून त्या श्रद्धेच्या स्तरावरतीच आहे, किंवा अजून त्या अनर्थ निवृत्तीमध्ये कुठेतरी मी अडकलेलो आहे. मी अजूनही त्या आसक्तीच्या स्तरावर गेलेलो नाहीये. मी अजूनही त्या भाव स्तरापर्यंत मी गेलेलो नाहीये, किंवा निष्ठेपर्यंत मी पण गेलेलो नाहीये. आणि म्हणून गोपींचं जे वर्णन आहे भागवतामध्ये आपण पाहतो की या सगळ्या प्रसंगातून एकच असा स्पष्ट मुद्दा आपल्याला दिसून येतो. भगवंत मुद्दामून म्हणतात अहम भक्तो पराधीन या ठिकाणी, कारण खास करून जो भक्त असतो हा भगवंतावर निरंतर प्रेम करत असतो, निरंतर. त्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत गोपी. आणि म्हणून आज आपण सर्वजण जरी श्रील प्रभुपादांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास आपल्या गुरुच्या मार्गदर्शनासाठी आपण मार्गदर्शनाखाली करत आहोत, आणि या मार्गदर्शनाखाली करत असताना हळूहळू आपल्याला त्या भगवत प्रेमापर्यंत पोहोचण्यासाठी या ज्या पायऱ्या आहेत, त्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, या पायऱ्यांचा अभ्यास खूप गांभीर्याने करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ती पहिली पायरीची सुरुवात होते ती श्रद्धेपासून, आणि हळूहळू पायरीवरती चढत 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 आपण आसक्तीमध्ये येतो. पण आसक्ती ही कुठली आसक्ती आहे? भगवंतावरती आसक्ती आहे. भगवंताशिवाय आपल्याला काहीही दिसत नाही, ती आसक्ती जी गोपींची होती. जसं भागवतामध्ये वर्णन आहे, गोपींनी केवळ श्रवण केलं भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल की असे श्री कृष्ण आहे. श्रवण करून इतकी आसक्ती वाढली, इतकी आसक्ती वाढली, पाहायचं होतं कृष्ण दिसतात कसे. आणि म्हणून आपण ब्राह्मण पत्न्यांची कथा पाहतो की त्या ब्राह्मण पत्न्या घरामध्ये यज्ञासाठी बनवलेला सगळा नैवेद्य एका मोठ्या टोपलीमध्ये भरतात, आणि आपल्या पतीचा विचार करत नाहीत, आपल्या मुलांचा विचार करत नाहीत, आपल्या पाहुण्यांचा विचार करत नाहीत. सर्व काही सोडून त्या भगवान श्रीकृष्णाने बलरामांच्याकडे येतात. विचारही करत नाहीत काय घडेल मागे आता. तर हा स्तर पहा कसा हळूहळू हळू आसक्तीच्या दिशेने, म्हणजे आसक्ती आणि भाव आणि प्रेमाच्या दिशेने हा स्तर आहे. तेव्हा या सर्वच गोष्टीतून आपण एक गोष्ट महत्वाची समजून घेऊ शकतो. आसक्ती या स्तरावरती जेव्हा साधक येतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये क्लेशाग्नी, मग ती कायिक क्लेश असोत, मानसिक क्लेश असोत, या दोहोंच्याही तो परे गेलेला असतो. आणि दुसरा गुण शुभदा, ज्या शुभदेमध्ये भक्तामध्ये वेगवेगळे चांगले गुण हे निर्माण झाले.
आणि अशा आसक्ती येतो, याच्या पुढचा जो स्तर आहे की जिथे भाव निर्माण होणार आहे, आणि भावाच्या पुढचा स्तर आहे प्रेम निर्माण होणार आहे. आणि मग विचार करा, जर आसक्ती स्तर इतका उच्चतम असेल, व तो भाव किती उच्चतम असेल, प्रेम किती उच्चतम असेल. तर अशा पद्धतीने आपल्या अं, विश्वनाथ चक्री ठाकूरांनी या आसक्तीबद्दल वर्णन केलेलं आहे. तेव्हा एक साधक म्हणून आपण असा विचार करू शकतो, या आसक्ती स्तरावर येण्यासाठी सर्वप्रथम मला गुरूंच्या चरणांचा आश्रय घ्यायचा आहे, गुरूंच्या वचनांचं पालन करायचं आहे. नित्य जी साधना आहे, ती साधना आपल्याला चांगली करायची आहे. आपल्या 16 माळांचा जप, सकाळची आरती, सकाळची साधना, या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे करायच्या आहेत. आणि हे करत असताना हळूहळू हळूहळू हळू चांगले गुण हे हृदयामध्ये आपोआप धारण होतात. मग एकीकडे क्लेशाग्नी होत राहते, शारीरिक असो मानसिक असो, त्याच्यावर आपण येतो. आणि मग शुभदा, हळूहळू हळू चांगले चांगले जे गुण आहेत, जे भक्तांच्या अंगी आहेत, जसं वर्णन आपण आता बघितलं की त्या पद्धतीने गोस्वामींनी किंवा विश्वनाथ ठाकूरांनी केलेलं आहे. कृपाळू असेल, अकृतद्रोह असेल, निर्दोष असेल, हे सगळे गुण आपोआप हळूहळू हळू त्याच्यामध्ये निर्माण होत राहतात. आणि मग आपण ठरवू शकतो की अरे हो, आसक्ती म्हणजे जो भक्त, ज्या भक्ताची श्रद्धेची मुळं अतिशय खोलवर गेलेली आहेत, आणि ती इतक्या खोलवर गेलेली आहेत की कितीही सोसाट्याचं वादळ आलं तरी तो वृक्ष कोलमडून पडणार नाही. आणि म्हणून प्रभुपादांनी देखील आपल्या सर्वांना हाच संदेश दिला. आणि या संदेशामध्ये प्रभुपाद म्हणतायत की एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे आपल्याला हळूहळू हळूहळू हळू या स्तरावरती पोचायचं आहे, त्या प्रेम स्तरापर्यंत पोचायचं. आणि तो प्रेम स्तर प्राप्त करून घेण्यासाठी निश्चितपणे आपल्याला संघटित राहून, साधना करून, एकत्रितपणे साधना करत 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 आपण वरती पोहोचू शकतो. म्हणून हे एकट्याने शक्य नाहीये. किंवा कोणी म्हणजे जसं आपण भागवतामध्ये एक सुंदर वर्णन आहे, प्रचेतांनी सर्वांनी मिळून साधना केली आणि भगवान शिवांनी त्यांचं कौतुक केलं. भगवान शिव म्हणतात की अरे, तुम्हाला मी आशीर्वाद देतो. का आशीर्वाद देतोय? म्हणे तुम्ही सर्वांनी मिळून इतकी छान साधना केली, म्हणजे तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त होतं. आणि म्हणून हे प्रेम प्राप्त होण्यासाठी श्रद्धेपासूनची जी शृंखला आहे प्रेमापर्यंत, आपल्याला भक्त समूह खूप महत्वाचा आहे. भक्तांच्या मध्ये संघटित राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि भक्तांच्या संघटित राहत असताना मग आपण पाहतो, मग क्लेश असेल, शुभदा असेल, क्लेशामध्ये दोन प्रकार सांगितले. काही क्लेश, मानसिक क्लेश, हे कितीही जरी आले तरी तो भक्त खंबीरपणे पुढे 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 जातो. आणि हे श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिलेला हा आशीर्वाद आहे. आणि प्रभुपादांनी जे काही आपल्याला दिले, त्यांचे ग्रंथ संपदा दिली, मंदिरं दिलेली आहेत, त्यांचे शिष्य वर्ग आपल्याला त्यांनी दिला, इतका छान मार्गदर्शक आपले गुरु मिळाले. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपण लागतो, आपणही हळूहळू हळू त्या अनर्थ निवृत्तीतून बाहेर जाऊन मग कुठेतरी निष्ठा, मग हळूहळू रुची, मग आसक्ती, भाव आणि प्रेमापर्यंत आपण पोहोचू शकतो. हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्हाला काही शंका प्रश्न आहे का या संदर्भामध्ये? हरे कृष्ण भाऊजी, दंडवत हरे. प्रणाम. खूप सुंदर भाऊजी क्लास होता. आणि म्हणजे याच्या मागचा उद्देश एवढंच होता की बेसिक कन्सेप्ट तर माहित व्हायला पाहिजे आपल्याला, किंवा भले आता डीप जाणं शक्य नाही मला अजून कितीतरी वर्ष, पण एक हे वस्तू आहे तर नॉलेज तरी पाहिजे. त्या संदर्भाने आम्ही थोडंसं घेतलं होतं. कारण एक आयडिया जरी असली तर पुढे जाऊन ते अभ्यास करता येईल आपल्याला, नाही का? त्यामुळे ते पण खूप तुम्ही इतकं अवघड अवघड इतकं सोपं, म्हणजे खरंच खूप सोपं करून सांगितलं. मला जेणेकरून खूप म्हणजे आनंद, बेसिक. मला फार हा आनंद बोला. झाला की एवढे आपले सगळे तरुण या श्लोकाचा अभ्यास करत, मला खूप आनंद वाटला खरंच. ते खूप अवघड विषय होता, पण आमची इच्छा पण होती बेसिक कन्सेप्ट तर कळून घ्यायला पाहिजे आपल्याला, थोडं पुढे जाऊन एक आयडिया येईल आपल्याला. आणि खरंच तुम्ही आसक्तीविषयी खरंच खूप सोप्या रीतीने सांगितलं. आणि प्रभूजी हे सगळ्या गोष्टी खूप अवघड आहेत, पण आम्ही पुन्हा पुन्हा जीवनात उतरून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं तुम्ही सांगितलं, संघ किती महत्वाचा आहे, किंवा आपण कशाप्रमाणे राहिलं पाहिजे.
ही गोष्टी करस. आणि आमची खूप हृदयातून इच्छा आहे की तुम्ही महिन्याला एकदा का होईना आमच्या झूम मंदिरामध्ये यायला पाहिजे. कारण का आमचं एक छोटस टीम आहे आई वाईफच्या मुलांचं. म्हणजे असं एक इच्छा आहे की बस सगळ्यांना एकत्र संघ मिळण्यासाठी राईट. एक गुरुवारी आम्ही असं एक बनवलं होतं, जेणेकरून आपल्या संघामध्ये येऊन थोडंसं आपण त्यामध्ये डिस्कशन चर्चा करणार आहोत. हा हा. त्यामध्ये एकदा राधे श्यामानंद महाराज पण आले होते अरे किंवा वा, खूप छान. मग असे वरिष्ठ भक्त थोडं संघ भेटले की कसं आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होतात नाही का. त्यामुळे तर काय तेवढे प्रश्न पण आहे येस, प्रभूजींचे इव्हन आहे, काही प्रश्न असतील तर कोणी विचारू शकता. हा प्रभूजी नित्य कृष्ण प्रभू तुम्ही काय विचारता का मग काय. हरे कृष्णा भाऊ. येस प्रभू. आवाज येते बरोबर? येतो. ओके ओके. हरे कृष्ण. आजचा क्लास खूप चांगला वाटला. मी तुमच्या क्लास म्हणजे ब्रह्मोत्सवाला ऐकलं होतं तुला बरं सेकंड टाइम. तर खूप छान वाटला. आणि आसक्तीबद्दल तुम्ही बोलला की ह्या रिलेटेड माझा एक प्रश्न होता की जेव्हा मी कोविडच्या आधी जॉईन झालो इस्कॉनला, तर तेव्हा माझं म्हणजे मी 25 वर्षाच्या पुढं होतो. तर जेव्हा गेल्यावर खूप चांगलं वाटलं तिथलं वातावरण किंवा भक्ती सगळ्या गोष्टी मी खूप आसक्तीवर झालो. मग हळूहळू मंदिरात जाणं, सेवा करणं, अं, हे प्रकार म्हणजे जास्त वाढत गेला, आसक्ती वाढत गेला. मग तेव्हा घराकडे लक्ष कमी पण मंदिराकडे जा हे असं होत होतं. पण जसं जसं पुढे गेलो कंटिन्यू घातलो, नंतर माझं दीक्षा झाली, नंतर आणि मॅनेजमेंट मध्ये थोडंफार सेवा, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तिथले वातावरण पाहून तिथे सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इन्व्हॉल्व झाल्यामुळे ना ते असं आता असं होत आहे की बाबा ते आसक्ती कुठे ना कुठे कमी होत, कुठे ना कुठे म्हणजे काय वैष्णवमध्ये चूक शोधणे, दोष शोधणे किंवा मॅनेजमेंट मध्ये असं वाक्य तसं वाक्य किंवा समजा दिला म्हणा, तर खूप काय असं हे होते कन्फ्युजन होते. ह्या गोष्टीपासून कसं आपण हे करायला पाहिजे की स्वतःला मॅनेज केलं पाहिजे. आणि आसक्ती पहिला कसा होता भक्तीमध्ये आल्यावर, तो आसक्ती कसं अजून एकदा पुन्हा निर्माण करू शकतो. हा सुंदर प्रश्न आहे. आपल्या सर्वांच्या साधक जीवनामध्ये ही अशी अवस्था असते की सुरुवातीचा काळ अतिशय खूप चांगला असतो, आणि नंतर नंतर जसे आपले 2 वर्ष, 4 वर्ष, वर्ष 8 वर्ष अशी जातात, उत्साह कमी झाल्यासारखा वाटतो, किंवा आधीसारखा तो उत्साह वाटत नाही. मग जेव्हा काही सेवा येतात आपल्यावरती, मग तेव्हा कधीतरी मग फॉल्ट फाइंडिंग हे या सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू होतात. मग तो आसक्तीचा भाव जो आहे भगवंतावरचा तो कुठेतरी कमी होतो. त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की पहा, आपण नेहमी स्वतःला नवीनच समजायचं की मी आजच कृष्ण भावनेमध्ये आलेलो आहे. आणि ही जेव्हा भावना आपण जतन करतो, की ती आपल्याला नेहमी एक गोष्ट खूप चांगलं शिकवते की आपल्याला दररोज नवीन काही ना काही शिकायला मिळेल. आणि एकदा का जर आपल्या मनामध्ये अशी भावना झाली की मी आता दीक्षित झालेलो आहे, आता माझी एवढी वर्ष झालेली आहेत, आता मी नियमितपणे एवढ्या वर्षापासून 16 माळांचा जप करतोय, गुरु महाराजांसोबत माझे चांगले संबंध निर्माण झालेले आहेत, अशी जर भावना निर्माण कुठेतरी झाली, तर कदाचित त्या भक्ती मार्गामध्ये आपण म्हणतो ना स्टॅग्नंट होणं म्हणजे कुठेतरी ते थांबणं गाडी, असं होऊन जातं. आणि म्हणून जर आपण नेहमी स्वतःला नवीनच समजू, आणि नवीन समजून आपण जर सेवा कार्य करत राहू, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा व्यवस्थापनेमध्ये आपण असतो, आपल्याला एक जबाबदारी असते, आणि या व्यवस्थापनेमध्ये कार्य करत असताना खूप काळजीने आपल्याला सेवा कार्य करायचं आहे. कारण हे सगळे येणारे भक्त हे प्रभुपादांचे अतिथी आहेत, गेस्ट आहेत. या भावनेतून आपल्याला त्यांची सेवा करायची असते. आणि ह्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन, व्यवस्थापनेमध्ये असलेल्या प्रत्येक भक्ताला सहनशील असणं गरजेचं आहे. ज्याला आपण म्हणतो ना की वी हॅव टू मेंटेन अवर टॉलरन्स कॅपॅसिटी. टॉलरन्स आपल्याला खूप ठेवावा लागतो. आणि दुसरं आहे कम्पॅशनेट नेचर, करुणाशील भावना. एक आपण नेहमी विचार करू शकतो, प्रभुपादांनी देखील व्यवस्थापन केलं, बरोबर आहे.
प्रभुपादांचे अनेक शिष्य आहेत, वेगवेगळ्या मंदिर, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज असो, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज असो, परमपूज्य गोपाळकृष्ण महाराज होऊन गेले, परमपूज्य भक्तीचारू स्वामी महाराज होऊन गेले. या भक्तांच्या आपण पाहतो ना, यांनी जीवनामध्ये किती सहन केलंय ना. त्यांच्याही जीवनामध्ये सगळं काही सुरळीत झालेलं आहे का? नाही ना. यांनी नवीन लोकांना हाताळलं, नवीन लोकांना सहन केलं, सगळं काही. पण एक गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये आपण काय पाहतो, की कधीही कुठल्याही गोष्टीवर ओनरशिप नाही, करुणाशील राहिले, हं, सहनशील राहिले आणि कृष्ण भावना देण्याचा प्रयत्न केले. तर तेव्हा आपण नेहमी उत्साही राहण्यासाठी स्वतःला नेहमी नवीन समजायचं, इतरां आणि आपल्या गुरूंच्याकडे पाहत, गुरुंनी कसं कार्य केलेलं आहे आतापर्यंत, प्रभुपदांनी कसं कार्य केलेलं आहे, या भावनेमध्ये राहून आपण आपला उत्साह टिकवून ठेवायचा. ठीक आहे का? नित्य कृष्ण प्रभू, नित्य कीर्तन प्रभू, नाही का? धन्यवाद. आणखीन कुणाला प्रश्न आहे? हो, अभिज्ञ स्वराट केलंय. हा, अभिज्ञ स्वराट प्रभू. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभूजी, माझा एक प्रश्न होता की जसं तुम्ही बोलला की सुखादुःखामध्ये समान भावना राहिला, त्यानुसार मग आपण भगवंतांना म्हणजे चिंतन करू. पण सुखाची भावना तर आपण समजू शकतो की नाही का, खूप इझी असते म्हणजे भगवंतांचं चिंतन करणं. पण जी दुःखाची भावना असते आणि जी प्रसंग वगैरे असतो त्यामध्ये जी अडचण वगैरे असते, म्हणजे समोर प्रॅक्टिकलिटी असते आणि मन प्लस फिजिकल वगैरे पण गोष्टी असतात, तर त्यामध्ये मग समान कसं राहावं, म्हणजे प्रॅक्टिकली कसं राहावं, चिंतन करून फक्त राहावं की कसं? याच्यामध्ये मी असं म्हणेन, आणखी हा, पुढचा अजून काही विचारायचं होतं का? नाही एवढं, कारण की त्यामध्ये म्हणजे समजत नसतं ना एक्झॅक्टली करायचं काय. हा. पहा, तर आपण या भौतिक जगामध्ये आल्यानंतर दुःखही आपल्याला सोडणार नाहीये. भलेही आपण भक्तीचा आश्रय घेतला आणि भक्तीचा आश्रय घेतल्यानंतर नामाचा आश्रय घेतो, आपण आश्रय घेतो, गुरूंचा आश्रय घेतो, हे सगळं करत असताना दुःखही आपल्या जीवनामध्ये येतात. आणि या आलेल्या दुःखांना सामोरं कसं जायचं ना, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याच्यामध्ये मी असं म्हणेन, जीवनामध्ये दुःख आल्यानंतर आपल्यामध्ये जर एक गुण चांगला असेल ना, तो गुण आपण नेहमी हृदयामध्ये जातो. तो कोणता गुण माहितीये का? आपण नेहमी आश्रित राहायचं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये शेल्टर घेणं असं आपण म्हणतो ना. आपल्या काउन्सिलर, आपले गुरु यांचा शेल्टर घेणं गरजेचं आहे, की जिथे आपण आश्रित असतो ना तिथे सुरक्षित असतो. जर आश्रित नसू तर सुरक्षित नसणार. म्हणून सुखामध्ये आनंदी असतो, दुःख आलं तर डिस्टर्ब का होतं? कारण त्या दुःखामध्ये मार्गदर्शन आपण कोणाचं घेत नाही. आणि जर आपण आश्रित असू, जसं मी तुम्हाला भगवद्गीतेतलं एक उदाहरण देतो. अर्जुनाच्या जीवनामध्ये दुःख आलं आणि अर्जुन म्हणतो, कार्पण्य दोषो अपत स्वभाव पृच्छामितां धर्म समूढचेता. भगवंता, मी हे युद्ध करणार नाही आहे. पण जसं तो भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेतो, आश्रय घेतल्यानंतर भगवंत मार्गदर्शन करतात आणि भगवंतानी मार्गदर्शन केल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनं तव. भगवंता, तुमच्या वचनांचं मी पालन करणार, तुम्ही जसं म्हणाल तसं मी करेन. हा बदल का घडला? आश्रय घेतल्यामुळे. तसं आज अनेक भक्तांच्या जीवनामध्ये दुःख आलेली आहे, पण या भक्तांनी कोणाचा तरी आश्रय घेतलेला आहे जीवनामध्ये. मग आपले जे वरिष्ठ आपले शिक्षा गुरु असोत, आपले दीक्षा गुरु असोत, आपले काउन्सिलर असोत, यांच्या आश्रयाखाली राहणं गरजेचं आहे. मग कितीही दुःख आली ना, त्या दुःखातून आपण सहज तारून पुढे जाऊ शकतो. आजकाल समस्या काय होते माहितीये का? आपलं मन मला आपल्याला सांगतं की मी आश्रय का घेऊ कोणाचा, मी समर्थ आहे माझ्या समस्या सोडवायला. आणि ही भावना निर्माण झाली, आपण त्या दुःखातून बाहेर येऊ शकत नाही. आणि म्हणून आश्रय होणं, आश्रय घेणं हे खूप गरजेचं. चालेल का? ठीक आहे. अभिज्ञ स्वराट प्रभू. धन्यवाद प्रभूजी, धन्यवाद खूप खूप. हरे कृष्ण. आणखी कोणाचा प्रश्न असेल तर विचारा, नाही तर अंतर्यामी चैतन्य प्रभू, येस, थांबूया आपण. अंतर्यामी प्रभू. अनुभव सुंदर. चालेल प्रभूजी, मग कोणाचा काय येस, प्रश्न प्रभू. करा. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण प्रभू. अरे बोला, कोणा काय प्रश्न आहे का काय? प्रभूजी थांबू शकता आपण? प्रभूजी एक थोडंसं विचारायचं होतं, प्रश्न नाही माझा.
हा विचारा. थोडं युथ प्रिचिंग बद्दल थोडं गाईड करा ना काहीतरी. म्हणजे अरे आम्ही खूप प्रयत्न करतोय पण बीडमध्ये काय भक्त बनायला आम्हाला खूप अवघड जाते. विठ्ठलानंद प्रभूंच्या चरणांचा आश्रय घेत राहा, सगळं वाढत राहणार. ते सगळं त्यांच्याच गायडन्स मध्ये चाललंय सगळं. काही चांगलं चालेल. मी येऊन गेलो बीडला मध्यंतरी आणि विठ्ठलानंद प्रभूंचा खरंच प्रयत्न बघितला आणि मी प्रेरित झालो. विठ्ठलानंद प्रभू, यादवेंद्र प्रभू बिचारे दोघेही म्हणजे कष्टाने एवढं सगळं मेंटेन करतायत आणि त्या गोष्टी बघून खरोखर मलाही खूप प्रेरणा मिळाली. मी तुमच्या सर्वांच्या चरणी हेच निवेदन करेन की तुम्ही विठ्ठलानंद प्रभूंना भरपूर सहकार्य करा. खूप चांगल्या रीतीने कष्टाने ते उभं करतायत आणि परमपूज्य महाराजांची विशेष कृपा या सगळ्या गोष्टीतून आणि मिळत राहते. त्यामुळे एकत्रित राहून कार्य करत राहा आणि त्या दोघांनी बिचारांनी खूप कष्ट करून सगळं उभं करतायत, सेवा करतायत, प्रचार करतायत. तर त्यांना पूर्ण सहकार्य करा आणि हळूहळू हे असं वाढत जाईल निश्चितपणे. हम्म. चालेल, नक्की प्रभूजी आशीर्वाद द्या आम्हाला, आम्ही चांगला अरे प्रचार करू जेणेकरून. आणि एक दुसरी गोष्ट की आम्हाला महिन्याला एकदा तरी का होईना थोडं संघ द्या आम्हाला, थोडं संघाचा अभाव असल्यामुळे नक्की नक्की तुमची नक्कीच तुम्ही सेवा. एक तासासाठी का होईना नक्कीच नक्की आम्हाला संघ द्या. निश्चित सेवा करेन मी. सौंदर्य प्रभू, मधुर प्रभू, लक्षात राहू द्या प्रभूजींना बोलवायच्या महिन्यात तरी एकदा. हो प्रभू. चालेल. खूप खूप धन्यवाद. येस येस प्रभू. थांबूया. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण. कृष्ण हरे पतितानां पावनेभ्यो हरे. वैष्णवेभ्यो नमो. थँक्यू. हरे कृष्णा.